ब्रह्मानंदं परमसदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। योगध्यानसमायुक्तं निष्प्रपञ्चमपरिग्रहं प्रसन्नवदनं शान्तं मङ्गलं सुमनोहरं ज्ञानवैराग्यसम्पन्नम् अखण्डनिजबोधरूपं पूर्णब्रह्मश्री सद्गुरो नामनायकस्मै वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ज्ञानचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कार होई आता। आगा कर्मी रे उरावे ते तिही सुखदुःखी फळावे आणि त्या ते भोगावे यावे देहांतरा। सेवेसाठी घेतलेली ओवी जी आहे ती ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीतील 403 क्रमांकाची ओवी आहे। श्लोक नंबर 8 शुभाशुभ फलमेवं मोक्षते कर्मबंधनैः संन्यास विमुक्तात्मा विमुक्तो मामो करिष्यति या श्लोकावरची ही ओवी आहे। या ठिकाणी हा सेवेचा योग आज तेराव्याच्या निमित्ताने ही सेवा आमच्या दिंडीचे अध्यक्ष कृष्ण महाराज तिकडे अरे त्यांनी ही दिलेली सेवा। रात्री पण मी कार्यक्रमाला आलो होतो, परत गेलो आश्रमात मुक्कामाला आणि सकाळी परत आलो। आगा कर्मी रे उरावे तै तिही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावे यावे देहा एका। ओवीचा अर्थ असा आहे की मनुष्याची कर्म शिल्लक राहील, उरावे म्हणजे शिल्लक राहणे, आणि कर्म शिल्लक राहिल्यानंतर ते कर्म मनुष्याला सुखदुःखांचा भोग देतात आणि ते सुखदुःख भोगण्याकरता मनुष्याला या देहामध्ये यावं लागतं। आता कर्म अनेक प्रकारचे आहे, नित्य कर्म आहे, नैमित्तिक कर्म आहे, काम्य कर्म आहे, निषिद्ध कर्म आहे, असे अनेक प्रकारची मनुष्याच्या आतून कर्म घडतात। उठल्यापासून झोपेपर्यंत मनुष्य कर्म करतो, झोपला तरी त्याचं कर्म चालू असतं। कर्म मनुष्याचं कधी संपत नाही, झोपला तरी झोपेमध्ये श्वासोच्छ्वासाचं काम त्याचं चालू असतं। प्राण वायू तो आपल्या शरीरामध्ये घेत राहतो, आपण आपला वायू सोडतो तो दुसरा वायू, श्वास आणि निश्वास ज्याला म्हणतात। सतत मनुष्याचं कर्म चालू असतं आणि कर्म शिल्लक राहिल्यामुळे आपण जन्माला आलो, नाही का? जन्माला का आलो? कर्म शिल्लक राहिले, आपल्या वासना शिल्लक राहिल्या, त्याच्यामुळे आपण जन्माला आलो। आपलं काही पाप पुण्य शिल्लक राहिलं, त्याच्यामुळे आपल्याला जन्म घ्यावा लागतो। जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, एक कारण सांगितलं। मनुष्याची वासना शिल्लक राहिली तर त्याला जन्म घ्यायला लागतो। वासना म्हणजे इच्छा, मनुष्याच्या अनेक इच्छा आहेत, प्रत्येक मनुष्याच्या अनेक इच्छा आहेत, इच्छा कधी संपत नाही। आणि त्या इच्छा जेव्हा पूर्ण संपून जातील, त्यावेळेला वासना ज्यावेळेला संपून जातील, संपूर्ण नष्ट होतील, तेव्हा मनुष्याचा काय होईल? उद्धार होईल, त्याला जन्माला यावं लागणार नाही।
वासना मनुष्याची फार विचित्र असते. कोणाची कशामध्ये वासना होईल काही सांगता येत नाही. वासनेला इच्छा म्हटलेलं आहे. ज्ञानोबारांनी म्हटले, ते तर इच्छा आहे कुमारी झाली, ते कामाची या तारुण्य आली, ते तर द्वेषेशी मांडली वराडिक वराडिक. म्हणून वासना संपली पाहिजे. तुका म्हणे अवघी आवरेली वासना, आता नारायणा दुसरिया पासुनी. माणसाची वासना अनावर असते, वासना कधीच संपत नाही. कारण अनेक विषय आहेत आणि अनेक विषयामध्ये मनुष्याचं मन गुंतून राहतं. म्हणजे त्याला इच्छा राहते, त्याची वासना राहते त्याच्यामध्ये. वासना विनाश झाला पाहिजे. वासना दोन प्रकारच्या आहेत, शुभ वासना आणि एक अशुभ वासना, अशा दोन प्रकारच्या वासना आहेत. म्हणजे चांगल्या प्रकारची वासना आणि वाईट प्रकारची वासना. आपण भगवंताचं नामस्मरण करतो, चिंतन करतो, एखाद्या पंथामध्ये आपण प्रवेश करतो, तर तीही शुभ वासना आहे. तिथे आपलं काही नामस्मरण घडतं, मनुष्य व्यसनापासून बाजूला जातो, ही शुभ वासना आहे. एकदा मनुष्याने कोणत्याही पंथामध्ये प्रवेश केला तर त्याला तिथे काही नियम सांगितले जातात. त्या नियमांचं त्याला पालन करावं लागतं आणि पालन केल्यामुळे त्याचा काय होतो, शेवटी त्याचं जीवन म्हणजे त्याचा उद्धाराला तो प्राप्त होतो, मोक्षाला प्राप्त होतो. थोडा आवाज कमी करा. तर तो मोक्षाला प्राप्त होतो. शुभ वासना, शुभ वासना म्हणजे चांगली वासना. आता माळ घालणं चांगली वासना आहे, पण कोणाला होती ती वासना? कोण? गोल्डन मॅन होतात मनुष्य. आपल्याकडे किती गोल्डन मॅन आहेत. युट्यूबला टाकून बघतो, बातम्यांमध्ये बघतो. गोल्डन मॅन होऊन तो काय, त्याचा काय फायदा आहे त्या गोल्डन मॅन होऊन? सोनं अंगावर धारण केलं, चोरांनी पकडलं त्याला मारूनच टाकतील, नाही का? त्याला ठेवणारच नाही. तर मनुष्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असली पाहिजे. तुळशीच्या माळेला फार महत्व आहे. ज्या वेळेला मनुष्य मरतो त्यावेळेला त्याला तुळशी पत्र त्याच्या तोंडामध्ये टाकतात ना. मग आता त्याच्या तोंड लायक आहे का ते तुळशी पत्र घालण्याच्या? आता काय फायदा आहे त्याला? जिवंत असताना मनुष्याने काहीतरी आपलं कल्याण होईल अशा कल्याणाच्या मार्गाला लागलं पाहिजे. तुम्हाला माळच घाला एकदम असं कोणी आग्रह करत नाही. कुठल्या तरी धर्माची पंथाची कास धरा तुम्ही. स्वामी समर्थांच्या बैठकीमध्ये जा, स्वाध्यायामध्ये जा, किंवा वारकरी संप्रदायामध्ये जा, निरंकारी कुठंतरी मनुष्याने आपलं जीवन गुंतवून ठेवलं पाहिजे. कुठे जायचं एकाच ठिकाणी. सगळे पंथ आहेत. सगळे पंथ कुठं नेणार आहेत आपल्याला? आकाशातून पडलेला पाण्याचा थेंब थेंब कुठं जातो? समुद्रामध्ये जातो. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम. ज्याप्रमाणे आकाशातून पडलेला पावसाचा थेंब कुठे जातात? समुद्रामध्ये. सर्व देव नमस्कार केशवम प्रति गच्छति. सगळ्या देवांना, कोणत्याही देवाला नमस्कार आहे. कोणाला जातो? देवादिदेव असलेला परमात्मा त्यालाच जातो. तसे किती संप्रदाय असले तरी सगळ्या संप्रदायांचं जाण्याचं ठिकाण मात्र एकच आहे. वाटा भरपूर आहेत पण ठिकाण मात्र एकच आहे. पंढरपूरला जाण्याचे मार्ग भरपूर आहेत, नाही का? कोणी सायकलवर जातो, कोणी पायी जातो, कोणी ट्रकमध्ये जातो, कोणी दिंडीमध्ये जातो, नाही का? दिंड्या पण भरपूर आहेत, भरपूर वाटा आहेत, भरपूर मार्ग आहेत, पण ठिकाण मात्र जाण्याचं मात्र एकच आहे. कुठे? पंढरपूरला जाणार. विमानातून गेला तरी कुठे जाणार? पंढरपूरला. सायकलवर गेला तरी सायकलवर थोडा वेळ लागेल, पायी त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागेल, पण पायी जाण्यामध्ये तो आनंद आहे, तो गाडीमध्ये जाण्यामध्ये आनंद नाही. पायी तीर्थयात्रा घडो, नाही का? देह संता घरी पडो, किंवा जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू आपुले सहित पायी तीर्थयात्रे जाय सुखो नको. आपल्या महाराजांची, कृष्ण महाराजांची दिंडी आहे तर तुम्ही दिंडीमध्ये या, नाही का? आपल्या सावळराम बाबांची दिंडी आता आहे, तिथे या. बाबांची दिंडी आहे, कुठल्या पण दिंडीमध्ये. आम्ही काय याच दिंडीमध्ये या, तुम्हाला काय नाही, तुम्हाला मोकळं आहे, तुम्हाला पटेल त्या दिंडीमध्ये जा तुम्ही. पायी चाला. पायी चालण्याला महत्व आहे. कोणत्या दिंडीत गेला त्याला महत्व नाही, पायी जा तुम्ही. काय करा, दिंडी पण नसते. पूर्वी आपले बाबा दिंडीमध्ये जात नव्हते, असंच एक पाठीवर महाराजा बोजा आणि निघाला आपला एकटाच, नाही का? जाण्याचं ठिकाण मात्र एकच आहे. मार्ग भरपूर आहे पण जाण्याचं ठिकाण मात्र एकच आहे. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते. संतांनी नवीन पंथ तयार केलेला आहे. जो मार्ग आहे तोच मार्ग
अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलीन घडे साधन, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वदा. अनेक वाटा आहेत, संतांनी सगळ्या वाटा मोडल्या, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला, राज्य मार्ग चाल्या एकसा. संतांनी एकच राजमार्ग निर्माण केला. राजमार्ग म्हणजे मोठा रस्ता त्याला राजमार्ग म्हणतात. आता इथं करोळ्याच्या आणि तुमच्या गावाच्या मध्ये एक रस्ता होतो, मोठा रस्ता बघितला मी, काम चालू आहे त्याचं, कुठून आलं त्याला माहित नाही तो, पण बघितला मी, जोरात काम त्याचं आता कॉन्क्रिटीकरण चालू आहे. मोठा रस्ता होतो तो. तर मोठा रस्ता आटल्यानंतर छोट्या रस्त्यातून जाण्याची काय गरज आहे? हा, भक्तिपंत बहु सोपा पुण्य नागव्या पापा, येणे जाणे खेपा येण्याची खंड खुंट. ती संतांनी ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी आपला राजमार्ग दाखवलेला आहे. आता ज्याला राजमार्ग माहिती आहे तो आडवाटाने जाईल का? हा, त्याला जाण्याची गरजच नाही. जोपर्यंत राजमार्ग सापडत नाही तोपर्यंत आडवाटाने ठीक जा, तुम्ही कुठल्या पण पंथात जा, पण शेवटी तुम्हाला याच पंथामध्ये यावं लागेल, राजमार्गामध्येच यावं लागेल. आणि राजमार्ग असा असतो का एकदा त्याच्यामध्ये प्रवेश केला का कुठं विचारायची गरज नाही, फक्त टोल भरावं आणि जा पुढं. काय करा, जेवढा रस्ता भारी तेवढा टोल भारी, नाही का? समृद्धी मार्गामध्ये 3 वेळा गेलो मी नागपूरला, नागपूरच्या पण पुढे गेलो, जबलपूरला गेलो होतो, 2-3 वेळा झाल्या माझ्या, 3 वेळा झाल्या वाटतं. एकदा तिथे निघालं, इथून शिरलो आपण शिर्डीच्या तिथून, आता इथून पुढं पण कुठंतरी घुसायला झालेत रस्ता, तर त्याच्या अगोदर गेलो होतो. 2000 रुपये टोल आहे नागपूर पर्यंत, 2000 टोल भरा आणि मग हुशार जा, नाही का? कुठे तुम्हाला सरळ रस्ता, एकदम वाकडा नाही तिकडा नाही, ड्रायव्हरला झोप येईल असा तो रस्ता आहे. तसं संतांनी दाखवलेला जो मार्ग आहे तो कोणता मार्ग आहे? राजमार्ग आहे. आणि सोपा आहे, नाही का? तुम्ही तिकडे टोल भरायला लागतो, इकडे टोल नाही भरायला लागत, तिकडे टाळी वाजवावं लागते. हा, एक तर टाळी वाजवावी घुडी उभवावी, नाही का? किंवा टाळा टाळी लोपला घोळ घोळा वाजती टाळ, नाही का? तर याप्रमाणे इकडे टोल भरायची गरज नाही, इकडे भगवंताचं नामस्मरण करणं हाच टोल आहे, नाही का? हा नामस्मरण करणं ज्याच्याजवळ आहे त्याला कोणी विचारत नाही. आता बघा, पंढरपूरची वारी येते, आळंदीची वारी येते, कार्तिकी त्र्यंबकची वारी असते, टोल नाक्यावर सगळं सांगितलं जातं की आता टोल मिळणार नाही. आणि वारकरी पण हुशार असतात, वारी आहे हात करतात, वारी आहे चला मग, नाही का? तर राजमार्ग मिळाल्यानंतर मनुष्य निश्चित गंतव्यस्थानापर्यंत पोहोचतो. तसा आपल्या राजमार्ग साधू संतांनी दिलेला आहे, नाही का? आपल्याकडे जे साधू संत होऊन गेले, वैकुंठवासी सद्गुरू वामन बाबा महाराज, वैकुंठवासी सद्गुरू सावळाराम बाबा महाराज, आपले आप्पा माऊली महाराज, त्याच्यानंतर वैकुंठवासी सद्गुरू वासुदेव बाबा महाराज, अनेक संत होऊन गेले. राजाराम बाबा महाराज आहेत, नाही का? आपले बाबा आहेत महाराजांचे, एकनाथ वैकुंठवासी एकनाथ बाबा महाराज, हा, की ज्यांच्यामुळे आम्ही परमार्थामध्ये प्रवेश केला, दिंडीमध्ये गेलो आणि तुमच्या समोर प्रवचनाला बसलो, नाहीतर आम्हाला हा योग आला नसता. नाही तुमची नामची काय ओळख आहे, नाही का? कृष्णा महाराजांच्या मुळे हा योग आला. तसे राजाराम महाराज आहेतच, आमचे सोयरेच आहेत, ते पण आहेत ना, आहेत सोयरेच आहेत, नाही का? सोयरे कोण? परमार्थामध्ये कोण सोयरे? ते माझे सोयरे सज्जन सांगती, नाही का? खरा सोयरेपणा तो आहे, पारमार्थिक सोयरेपणा खरा सोयरेपणा आहे, नाही तर बाकीचे काय ती व्यवस्था. हा सोयरेपणा वेगळा आहे, नाही का? तर मनुष्य अनेक प्रकारचे कर्म करतो, जेवढं काय आपण करतो तेवढं भगवंताला अर्पण करायचं असतं. याच्या अगोदर एक श्लोक आहे, स्वाध्याय बंधूंना माहित असेल, यत करोषि यदश्नासी यज्जी होशी ददासी यत तपस्यसी कौंतेय तत् कुरुष्व मदर्पणम. इथं याच्या अगोदरचा श्लोक आहे तो. यत करोषि, जे जे काय तू करशील सगळं मला अर्पण कर. यत अश्नासी, जे जे काय खाशील ते सगळं मला अर्पण करून खा. कारण आपण ज्या वेळेला जेवायला बसतो त्यावेळेला आपला स्वयंपाक तयारल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवायचा असतो पहिल्यांदा, आणि नंतर मग तो प्रसाद म्हणून आपण ग्रहण करायचा असतो, नाही का? म्हणून तर सात्विक कर्म करायचे असते, म्हणून तर सात्विक माळ घालायची असते. देवाला कसंही चालत नाही अन्न, नाही का? मग देवाला दाखवायचं बोललं ते चांगलंच पाहिजे, सात्विकच पाहिजे ना. तामस राजस अन्न देवाला चालत नाही. म्हणून यत करोशी यदश्नासी यज्ञोशी, जे काही यज्ञ करशील, ददासी, जे काही दान करशील, नाही का? हे सगळं मला अर्पण कर. लोक दान करतात पण म्हणतात माझ्या नावाची मोठी पाठी लावा, नाही का? तेव्हा मी तुम्हाला दान करतो. आपल्या धर्मशाळेत किती पाठ्या आहेत, नाही का? दान करतो. दान हे गुप्त असलं पाहिजे, दान दिलेले कोणाला माहीत पण झालं नाही पाहिजे,
लोक अगोदर सांगतात आम्ही एवढे एवढे देणार आहोत, नुसते काय काय आश्वासन देणार, देत तर नाहीतच, देणार आहोत, देत नाहीत. आपण पत्रिका बघतो, सप्ताहाची पत्रिका, दिंडीची पत्रिका, कोणी तेल डबा दिला, कोणी हे दिला, कोणी 5 किलो बटाटे दिली, कोणी वांगी दिली, सगळं सगळं त्याच्यामध्ये असतं. काय गरज याची लिहायची गरज काय गरज नाही. तुम्ही दिलं ना, देवाला पोचलं ना, ते दिलं ना, आपण देवाला पोचलं ते माझ्या इथं ना. हा, तर जाऊ द्या, प्रत्येकाची काय आयडिया आहे वेगळी, सप्ताह करतांची दिंडीवाल्यांची नाही का. आणि त्याला पण वाटतं माझं नाव आलं, आणि बघा एखाद्याचं नाव नसलं त्याच्यामध्ये आलं ना, एवढा भांडण करत होतो. हा, एवढी नाव आहेत, माझं नाव नाही याच्यामध्ये, माझंच नाव कसा राहिला. हा, आमच्याच इथे तलोजालाच घडलेली घटना. लग्न होतं एका घरी, आणि नेमके जावयाचं नाव त्या पत्रिकेवर लिहायचं राहिलं. आता त्या जावयाचं नाव सांगत नाही आणि कोणाचा जावई ते पण सांगत नाही. तर काय झालं, त्यांच्याकडे पत्रिका पोचली, पण याच्यामध्ये घरमालकाचा काय दोष नाही, प्रिंटिंग प्रेसचा त्यांचं ते दोष आहे. त्यांनी ते कधी कधी नाव कट करतात, ते काय करतात, बसलं ना इकडं तिकडे करतात, ते नेमकी तेच नाव आहे. एवढे रुसले ते लग्नाला झालेले आहे. नवीन पत्रिका त्यांच्याकडे छापली वेगळी, तरी पण नाही आली ते. म्हणजे चुकून जरी घडलं तरी मनुष्य विचार करत नाही बाबा यांच्याकडून चुकून घडलं, मुद्दाम कोणी काय करत नाही. सगळी नावं व्यवस्थित दिलेली असतात. त्यांना आपण प्रूफ जरी दाखवलंय, बघा आमच्या अगोदरची लिस्ट दाखवतो तुम्हाला, याच्यात तुमचं नाव आहे का ना, बघा, ते मानायला तयार होत नाही. चला, जे जे काही व्यापार करशील, जे जे काही तू करशील, का भोग न भोगेशी, अथवा यज्ञ यजेशी नानाविधी. मनुष्य अनेक प्रकारचे भोग भोगतो नाही का, खाण्याचे, पिण्याचे, पाहण्याचे, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, असे अनेक प्रकारचे भोग आहेत. कानाने गाणी ऐकणं हा सुद्धा भोग आहे नाही का. भोगाष्टकम उदारतम, 8 भोग सांगितलेत. सुगंधम मणिता वस्त्रम गीतम तांबूल भोजनम शय्याच कुसुमम चैव भोगाष्टकम उदारतम. हे 8 प्रकारचे भोग एका श्लोकामध्ये सांगितले. अष्टभोग भोगणे माते नाही चाड. तिथं मला एकाने प्रश्न विचारला, महाराज अष्टभोग भोगणे माते नाही चाड म्हणजे अष्टभोग म्हणजे काय. तेव्हा मी तो शोध घेतला, तेव्हा हा श्लोक मला सापडला. सुगंधम मणिता वस्त्रम, 8 भोग आहेत. चांगला चांगला सुगंध, नाकाला बरं वाटतं ना, चांगला चांगला सुगंधम, वनिता वस्त्रम, चांगले कपडे असले पाहिजेत, हा सुद्धा भोग आहे नाही का. चांगले वस्त्र असले पाहिजेत, माणसाला चांगले कपडे लागतात. पहिले कुठे एवढे कपडे होते, एकच कपडा 4-5 जणांनी घालायचं लग्नाला जायचं असलं तर नाही का. इस्त्री करायची असली तर तांब्यामध्ये ते हे टाकायचे, पेटलेले निखारे टाकायचे आणि मग तांब्याने इस्त्री करायची. पण तेव्हा आनंद होता. आणि एवढी कुठं सुविधा, लग्नाला जायचं बैलगाड्या, अख्ख्या गावाच्या बैलगाड्या लग्नाला, किती धूळ उडायची, किती काय, पण केवढा आनंद व्हायचा त्यावेळेस नाही का. म्हणजे एक प्रकारचा तो वेगळा, पूर्ण गाव एकत्र असायचं, सगळ्या गावातल्या गाड्या त्या ठिकाणी जायच्या. तर हा एक भोग आहे सुगंधम. चांगला सुगंध असा मनुष्य म्हणून बरं वाटतं. ज्ञानोबारांनी सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू. घ्राण संगी विषादू तोषू देता. सुगंधम वनिता वस्त्रम, चांगले कपडे पाहिजेत. गीतम, चांगली गाणी ऐकायला पाहिजेत नाही का. तांबूल, तांबूल म्हणजे पान, पान खाणं हा सुद्धा एक भोग आहे. त्रयोदशी गुढी विडा ज्याला म्हणतात, त्याच्यात 13 पदार्थ टाकतात त्याला, त्या पानामध्ये नाही का. असा पान असतो. त्या पानाचे बरेच, बनारसी पान आहे, मावा आहे, अजून एवढे आपण खात नाही, आपल्याकडे माहिती नाही त्याची नावं एवढी, पण भरपूर पानं असतात. आणि पान देवाला पण आवडतं ना. विडा घ्यावं नारायणा, अभंग पण आहे. विडा भगवंताला लागतो. आणि तिकडे माहूरगडला रेणुका देवी आहे, रेणुकाच आहे ना माता, त्या रेणुका मातेला तो विड्याचा प्रसाद म्हणून देतात, आणि तो प्रसाद आपण खायचा असतो. आळंदीमध्ये एका ब्राह्मणाच्या घरी मी त्यांच्या मुलांना शिकवायला जातो. तुम्ही म्हणाल तुम्ही तर आगरी आणि ब्राह्मणाच्या मुलांना शिकवता, आता ते काय आम्हाला शिकलो आणि म्हणून ते शिकून घेतात आमच्याकडून. ब्राह्मणाचं घर आहे, म्हणजे म्हणतात महाराज हे मुलं फुकट जातील आमच्याकडे, तुम्ही येत जा शिकवायला. गीता शिकवायला जातो मी त्यांना. त्या आजीने मला तो पानाचा विड्याचा प्रसाद दिला. म्हटलं पान खात नाही मी. ते म्हटलं महाराज तुम्हाला हे खावंच लागेल, हे रेणुका मातेचा प्रसाद आहे. ठीक आहे म्हटलं, प्रसाद म्हणून खातो. प्रसाद म्हणून तो पान मी त्यावेळेस खाल्ला त्यावेळेस. तर तो एक भोगच आहे. काही लोकांना पान आवडतं, काही लोकांना सुपारी आवडतं, काही लोकांना गुटखा आवडतो, अनेक प्रकारचे ते भोगच आहे. पण जेवढे तुम्ही भोग भोगाल
तेवढे रोग तुमच्या पाठी मागला. भोगे रोग भयम कुलिचिते भयम मित्ते नृपालात भयम माने दैन भयम बले रिपु भयम रूपे जराया भयम असं वर्णन केलंय. भोगे रोगा जोडोनिया दिले आणि का. जे लोक जास्त साखर खातात त्यांना कोणता रोग होतो. शुगर, डायबिटीस नाही का, मधुमेह त्याला म्हणतात. काही लोकांना होतो रोग होतो तो मधुमेह नावाचा रोग होतो. मग साखर प्रमाणातच खाल्ली पाहिजे. साखर आणि मीठ हे दोन वस्तू जर प्रमाणामध्ये खाल्ल्या किंवा जर त्यांचा त्यागच केला तर आपल्याला कधी आजार होणार नाही. मी साखर आणि मीठ एकदम कमी खातो, मला मीठ नसला तरी जमतो आणि साखर नसली तरी जमतो. आमच्या आळंदीला आम्ही स्वयंपाक करतो ना, स्वयंपाकाचा मिठाचा पत्ताच नसतो. मला विचारतात पाहुणे आल्यानंतर याच्यात मीठ नाही, पण ते आम्हाला असंच लागतं. जेवढं तुम्ही मीठ खाल तेवढं हाडांना त्रास होतो. साखर आणि मीठ नाही का, याला स्लो पॉइझन म्हटलेलं आहे. साखर आणि मिठाला स्लो पॉइझन म्हटलेलं आहे. शरीराला ते त्रासदायक आहे. पण मनुष्याला साखर पण आवडते आणि मीठ पण आवडतं जास्त नाही का. ज्ञानोबारा म्हणतात, ज्ञानोबारांनी वर्णन केलंय ज्ञानेश्वरीमध्ये, माणसं एवढं खारट खातात का जेवढं चपात्या करायला पीठ तेवढंच मीठ. बरोबर, ज्ञानोबारांनी ओळी आहे ज्ञानेश्वरीमध्ये. हा, एवढं खारट त्याला आवडतं. आता जेवढं पीठ आहे तेवढं मीठ बोलव किती खारट होईल ते. आपल्या इकडचे पापड मला खावतच नाही, किती खारट करतात ते. पापड्या जरी बऱ्या त्याच्यामध्ये मीठ नसतं ना, पापड्यांमध्ये नसतं मीठ, मला त्याच्यात नसतं. ते आवडतात मला. पापड एवढे खारट असतात का ते विचारू नका, जमत नाही ते काय. खारट आणि साखर. तर या ठिकाणी सांगतात, जे जे काय व्यापार करशी भोग तुम्हाला सांगितले. भोगे रोग भय, भोगे रोगा जोडून या दिले आणि का. जेवढे तुम्ही भोग भोगाल तेवढं शरीराला त्रास आहे. आता लोक बघा उठल्यापासून झोपेपर्यंत त्या मोबाईलच्या मागच लागतात. तो भोगच आहे, सुटतच नाही. दोन मोबाईल. कुठे गेला मोबाईल नसला तर माणसाला करमत नाही. कुठे गेला माझा मोबाईल म्हणतो. चष्मे लागण्याचं कारण काय. हा, डोकं दुखतं तरी मोबाईल एकाकडे पडतो, हा एकाकडे पडतो. चोर आणि चोरून या तरी पत्ता लागणार नाही. हा, तर ते त्याला काय पाहण्याकरता प्रमाण आहे. ज्यांचा काही धंदा आहे, काम धंदा आहे, त्यांना तो लागतो बोलण्यासाठी किंवा संपर्क करण्यासाठी. त्याच्यासाठी तो उपयोगाचा असतो. म्हणून जास्त इंद्रियांना जेवढं तुम्ही भोग भोगाल तेवढे इंद्रिय निकामी होतील. भोगे रोगा जोडून या दिले आणि का. जे जे काही व्यापार करशी का भोग न भोगीशी. कावळा आताच ओरडायला लागला नाही का, येऊन सांगतो तो. यज्ञ यजशी नाना विधी ना तरी पात्र विशेषे दाने. दान द्यायचं ते पात्र विशेषे, योग्य माणसाला दान दिलं पाहिजे. ब्राह्मणाला दान द्यायचं पण योग्य ब्राह्मणाला दिलं पाहिजे. आता इथले ब्राह्मण कसे आहेत मला माहित नाही. मग असे आले ते ब्राह्मण तिथे पूजा करायला पॅन्टवर. म्हटलं आम्ही धोतर नेसून आलो, आम्ही ब्राह्मण दिसतो आणि तुम्ही. म्हटले आम्हाला असंच प्रवास करावा लागतो गाडीवर, त्याच्यामुळे ते चालतं. म्हणलं ठीक आहे चला. माझ्याकडे जर पूजा काय असली ना घरी, इथे करोड्याला किंवा आळंदीला ब्राह्मण तर असेच राहतात. पण करोड्याला पूजा असली मी त्या ब्राह्मणाला सांगतो, बाबा तुम्हाला धोतर नेसून यावं लागेल, पूजा आमच्याकडे आहे, तुम्हाला धोतर नेसून यावं लागेल. तर हे काही नियम आहेत. पात्र विशेष दान आहे. पात्र बघून दान दिलं पाहिजे नाही का. का सेवका देशी जीवने तपादी साधने व्रते करेसी. किंवा तपादी साधने व्रते करेसी. मनुष्य तप करतो, साधन करतो, व्रत करतो. व्रत म्हणजे उपवास करतो अनेक प्रकारचे. आता मार्गशीर्ष महिना चालू आहे, कालच गुरुवार झाला दुसरा नाही का. मार्गशीर्ष महिन्यामध्ये एवढी भक्ती करतात या महिला मंडळी. हा, लक्ष्मी मातेची, देवीची. आणि तुमच्या गुरुवारचं ते उद्यापन केलं, संपला का मग काय ना, मग देवी नाही ना काय. मग त्या लक्ष्मी मातेने जर विचार केला का एकच महिना तुमच्याकडे राहीन मी काय. आता लाडकी बहीण आता तुमचं काय सगळा तपास होईल. तुमचा फॉर्म नीट भरलेला आहे का नाही, तुम्ही योग्य पद्धतीने माहिती दिलेली आहे का नाही. हा, नाही तर पैसे परत करण्याची वेळ येणार आहे. अशी बातमी वाचली मी. आता मला माहित नाही जास्त, परत तर कोण देणार नाही त्यांना नाही का. त्यांना परत कोण देणार. आता घेतले तर आता काय देणार आम्ही. आता तुम्ही कशाला दिले पहिल्यांदा आम्हाला नाही का. पैसा अशी वस्तू एकदा दिली का ती संपली. जरी आपण एखाद्याला उसने पैसे दिले
परत येत नाही ते. नाही. काय पैशाविषयी सांगितले, नष्टम भ्रष्टांच्या खंडितम, 3 गोष्टी सांगितल्या की एक 3 गोष्टी मनुष्याने जर दुसऱ्याला दिल्या तर त्या काय होतात, पुस्तकम वनिता वित्तम यदिचे पुनरायातम नष्टम भ्रष्टांच्या खंडितम. 3 गोष्टी जर दुसऱ्याला आपण दिल्या, आपला ग्रंथ म्हणजे पुस्तक जर दुसऱ्याला दिला, आता पत्नी कोणाची कोणाला देत नाही, पण एखादी पळून जाते किंवा दिली, समजा जुगारामध्ये हारला दिली, हा, तर आपल्या इथं कुठेतरी घटना घडली होती, मला कोणत्या खरोखर तो जुगारामध्ये हारला पत्नीला जुगारा, हा कुठेतरी ती बातमी घडली होती, खरोखर हारला आणि तो म्हणला घेऊन जा माझ्या पत्नीला. हा खरोखर घटना घडली होती. एवढे ते पत्ते घेणारे लोक वेडे असतात. सुगंधम वनिता वस्त्रम, वस्त्र म्हणजे काय सांगितलं मी, नाही तो श्लोक वेगळा आहे. पुस्तकम यदिचे पुनरायातम वित्तम म्हणजे धन, म्हणजे ग्रंथ आपला, आपली पत्नी आणि आपलं धन जर दुसऱ्याकडे गेलं तर 3 प्रकारे ते येतं. नष्टम भ्रष्टांच्या खंडितम, जर पुस्तक दुसऱ्याला दिलं तर पुस्तक नष्ट होतं, म्हणजे त्याची पानं तरी खराब होतील किंवा त्याला काहीतरी डाग लागलेले असतील, पानं फाटलेले असतील, जीर्ण झालेलं असेल, नष्टम. पत्नी जर दुसऱ्याला दिली तर ती भ्रष्ट होऊन येईल, भ्रष्टंच. आणि धन जर दुसऱ्या खंडित होऊन येईल, म्हणजे तो म्हणतो आता 1 लाख दिले आपल्याला, आता 10,000 घ्या म्हणतो, नंतर देईल. तुम्हाला तर अनुभव असेल ना. त्या दिवशी आळंदीमध्ये मी एकाला काम दिलं आपल्या आश्रमाचं, आणि नंतर मला समजलं हा मनुष्य बंडल याला काम द्यायला नाही पाहिजे. आता एकदा आपण पहिला पैसे दिलेले आहेत, आता तो परत कसं देणार. त्याचं म्हणणं मग तुम्ही काम करून घ्या माझ्याकडून, मला त्याच्याकडून काम करून घ्यायचं नव्हतं. मला एकाने सांगितलं पैसे देत नाही ना, सारखा फोन लावायचा त्याला, सातच लावायचं राहायचं फोन, सारखा लावायचा. मग मी तसंच केलं, दिवसभर फोन लावत राहिलो. आणि मग नंतर 2-3 दिवसांनी त्याला बरंच फोन केले, तेव्हा तो पैसे घेऊन आला. 15,000 रुपये दिले, 25,000 दिले होते. तो म्हणला 10,000 रुपये नंतर देईल. आता हे पण देतो का नाही देतो. परत तशीच आयडिया केली. परत जो मध्यस्थी मनुष्य होता त्याला मी सांगितलं, जर पैसे देत असतील ना तर माझी माणसं येत आळंदीत, त्यांना घेऊन येतो मी. आता मी काय भांडणं करतो का, मी कोणाबरोबर भांडणं करत नाही कधी, पण अशी दिली धमकी त्याला, लगेच पैसे घेऊन आला. म्हणजे असं दादागिरी करावं लागते कधी कधी. त्या लोकांचे पैसे आहेत, आपले नाही आहेत परत. आपले महाराज काय करणार आहेत नाही का, लगेच पैसे घेऊन आला तो. हा, असं फसवतात लोक. नष्टम भ्रष्टांच्या खंडितन. आणि एक गोष्ट अशी आहे, आपल्याजवळ किती पैसे आहेत कोणाला सांगायचं नाही. आपला बँक बॅलन्स किती आहे कोणाला सांगायचं नाही. मग तुम्ही मला मेल्यानंतर वारसाचं नाव लिहून ठेवायचं, त्याला नॉमिनी म्हणतात. आपला वारसदार कोण आहे, बँकेमध्ये एक असतं नॉमिनी म्हणून, त्याच्यात नाव लिहून ठेवायचं, मुलगीचं किंवा मुलाचं, तुम्हाला जो कोणी आपल्या आवडीचं असेल त्याचं नाव लिहून ठेवायचं, त्याला ते मिळतात नंतर नाही का. कारण त्याचं असं आहे, लोकांना माहीत झालं याच्यावर किती पैसे, लगेच नातेवाईक द्यावं जरा आम्हाला उसने पैसे, हा लगेच सुरुवात करतात, लगेच आवडतो. हेच नाही. आता मागे आळंदीला मी एक विद्यार्थी आपला, त्याचं काहीतरी अडचण आली होती, तो म्हटलं महाराज पैसे पाहिजे, दिले मी 1 लाख रुपये त्याला. आणि तो मला पैसे 1 वर्ष द्यायला लागला. परत ते दुसऱ्या विद्यार्थ्याने ऐकलं का महाराजांचे पैसे हा देतो, मग त्यांनी परस्पर त्याला गाठलं का महाराजांबरोबर मला हे पैसे द्या. त्यांच्यात परस्पर झालं, मला सांगितलं त्याला द्यायचे आहेत, बरं देऊन टाक, त्याला देऊन टाक. नंतर त्यांनी मला दिले ते पैसे. पण असं होतं ते. म्हणून आपल्याजवळ किती वित्त आहे ते कोणाला सांगायचं नाही, गुप्त ठेवायचं असतं ते. चला, भोग अनभोगीशी तपादी साधने व्रते करशी. व्रताविषयी नाही का, व्रत म्हणजे उपवास, ते क्रिया जात आगवी. जेवढे काय आहे जसं असेल तसं ते सगळं मला अर्पण करावं. शुभाशुभ फलैर्य. कर्म 2 प्रकारचे, एक शुभ कर्म आणि एक अशुभ कर्म. शुभ कर्म म्हणजे चांगलं कर्म आणि अशुभ कर्म म्हणजे वाईट कर्म. शास्त्राने आपल्याला जे करायला सांगले ते चांगलं कर्म, आणि जे करू नये म्हणून सांगितलं त्याला वाईट कर्म, निषिद्ध कर्म म्हणतात. विहित कर्म आणि निषिद्ध कर्म. चांगल्या कर्माला विहित कर्म म्हणतात आणि वाईट कर्माला निषिद्ध कर्म म्हणतात. म्हणून आपण विहित कर्म केलं पाहिजे, निषिद्ध कर्म करता कामा नये. म्हणून 2 प्रकारचं कर्म आहे, विहित आणि निषिद्ध, शुभ आणि अशुभ. तर विहित कर्म जरी असलं आणि निषिद्ध कर्म जरी असलं तरी दोन्ही कर्म बंधनाला कारणीभूत आहे.
जसं पाप दुःखाला कारणीभूत आहे आणि पुण्य सुद्धा मनुष्याला दुःखाला कारणीभूत आहे. पुण्य सुद्धा टाकून द्यावं लागतं, कारण पुण्य कमावता स्वर्गामध्ये जावं लागतं. मनुष्याला स्वर्गाला जायचं असेल तर 100 यज्ञ करावं लागतं, नाही का. शतमक संपत्ती स्वर्गीची आहे. 100 यज्ञ केलेला मनुष्य स्वर्गामध्ये जातो. ब्राह्मणाचे 100 जन्म घेऊन ब्रह्म केला तर तो काय होतो? ब्रह्मदेव होतो. का शतएक जन्मा जन्मोनी ब्रह्मा कर्मी तोच ब्रह्मा आननो हे. म्हणून जसं पाप आणि पुण्य समान होतं तेव्हा मनुष्य देह प्राप्त होतो. मग तुम्ही म्हणा आम्ही अर्ध पाप करू आणि अर्ध पुण्य करू, ते आपल्या हातात नाही. कर्म करणं आपल्या हातात आहे. त्याची गणती पापामध्ये होईल का पुण्यामध्ये होईल हे सांगता येत नाही. कधी मनुष्य पुण्य करायला जातो पाप होतो, कधी पाप करायला जातो पुण्य होत असतं. ते आपल्याला काही समजत नाही. पुण्य करता होय पाप, दूध पाजूनी पोशीला साप. सापाला किती दूध पाजलं तर काय होणार आहे? विषच होणार आहे. किती त्याला दूध पाजलं तरी त्या दुधाचं रूपांतर विषामध्ये दुग्ध पानाम केवलम विषवर्धनम. काय त्या सर्पाला दूध पाजल्यानंतर त्याच्यामध्ये विषाची उलट वाढ होईल. म्हणून शुभाशुभ काय झालं, शुभ कर्म आणि अशुभ कर्म या दोन्ही कर्म हे मनुष्याला बंधनाला कारणीभूत आहे. आणि बंधनाला कारणीभूत असलेल्या कर्मापासून आपण मुक्त व्हायला पाहिजे. बंधनाला कारणीभूत असलेल्या कर्मापासून आपण मुक्त व्हायला पाहिजे. काही लोक जीवनामध्ये एवढे त्रस्त होतात, त्यांच्या जीवनामध्ये काही घटना घडतात की असा प्रसंग येतो की त्याला वाटतं आपण जीव द्यावा, नाही का. शास्त्र असं म्हणतंय की मनुष्याने आत्महत्या कधीच करू नये. माझ्या आळंदीला माझ्या जवळ प्रसंग आले 2-3. त्या 2-3 जणांच्या आत्महत्या वाचवलेल्या आहेत. एक इथे जवळच एक गाव आहे, तिथला मनुष्य आला होता माझ्याकडं. काहीतरी भांडण झालं होतं. तो म्हटला महाराज शेवटचा तुम्हाला भेटायला आलोय, आता मी जगत नाही, म्हणजे मला जीव द्यायचा आहे. मी म्हटलं असं कर, तू घरी जाऊ नको, माझ्यावर राहा. माझ्यावर काय एवढं ऐश्वर्य नाही किंवा खायला प्यायला काय जास्त नाही, जे काय असेल तू घरी आणतो, मी तुला पण देईन आणि मी पण खाईन. आणि मग तो राहायला लागला माझ्याजवळ. आणि राहिल्यानंतर त्याला वाटलं महाराजांना किती त्रास द्यायचा. जवळ कंपनी एरिया MIDC आहे तिथे मरकड रोडला, तिकडे तुळापूरला. तिकडे गेला, एका कंपनीमध्ये काम भेटलं त्याला. काम भेटलं तिकडे एक आजीबाई त्याला ओळखीच्या भेटल्या, ओळख झाली, तिथंच राहायला लागला तो. तिथंच काम भेटलं. बरेच 1-2 वर्ष राहिलं तिकडे. नंतर मग घरी आला. वाचला का नाही तो? वाचला. तर आत्महत्या मनुष्याने कधी करू नये. आमचा एक विद्यार्थी आहे, अमोल म्हणून नाव आहे त्याचं, तिकडचा देशावरचा आहे. त्याचंच असं काहीतरी भांडण झालं होतं आणि तो गेला शेतावर. असे दोरी बिरी बांधली, फास बांधला आणि शेवटच्या क्षणाला मला फोन केला त्यांनी, महाराज मला असं झालेलं आहे, मी राहत नाही आता. अरे म्हटलं तू असं करू नको, ही काही चांगली गोष्ट नाही. कारण आत्महत्या केलेल्या मनुष्याला फार अवघड असतं. त्याचं पुढचं जे कर्म जे आहे, जसं आपण 10 वय करून आपल्या जो कोणी मृत असेल त्याची गती वाढवतो, पुढे त्याला जातो, तो पुढच्या त्याला मार्ग भेटतो. आत्महत्या केलेल्या माणसाला पुढचा मार्गच बंद, त्याला पिशाच चिवून इथंच राहावं लागतं. त्याला इथं तू बाबा हे करू नको, चांगली गोष्ट नाही, भरपूर समजावून सांगितलं त्याला. नंतर ते थांबवलं आणि मला आळंदीला भेटायला आला. आता त्याचं जीवन व्यवस्थित आहे. म्हणजे आपण किती काय झालं तरी आपलं जवळचा कोणी, आपला हेच साधणारा मनुष्य कोणी असेल प्रेमाचा जवळचा, त्याला आपण सांगितलं पाहिजे बाबा माझ्या जीवनामध्ये असं घड, तू कोणीतरी वाचवतो आपल्याला. आता त्यांना थोडं मी वाचवलं, देवाने वाचवलंय. देवानी बुद्धी दिली मला, त्यांनी कळवलं, मी देवानी मला बुद्धी दिली, त्याला असं सांगितलं, नाही का. तर कर्माचं बंधन आहे. कर्म माणसाला बांधतं का नाही? कर्मानुबंधिनी मनुष्य लोके 15व्या अध्यायामध्ये श्लोक आहे. काय श्लोक आहे तो? त्याच्या अगोदर पुढचा निर्माण मोह, त्याच्या अगोदरचा श्लोक आहे. कर्मानुबंधिनी मनुष्य लोके, मनुष्य हा कर्माने बांधलेला असतो. कर्म मनुष्याला बांधतं. आता बघा, आपण इथे घरी राहतो, संसारामध्ये आपण राहतो, आपल्या गावामध्ये राहतो.
आपण कुठे यात्रेला गेलो, पंढरपूरला गेलो, किंवा काही लोक फिरायला जातात, कोणी बद्रीनाथला, केदारनाथला, अनेक ठिकाणी लोक फिरतात. पण तिकडे गेल्यानंतर त्यांचं मन यात्रा संपत आल्यावर घरी धावतं, किंवा मध्ये मध्ये माणसं फोन करतात. कशामुळं? कर्मानुबंधिनी मनुष्य. कुठेतरी तो बांधलेला आहे, प्रत्यक्ष बांधलेला दिसतो का तो आपल्याला? काही याला बांधले म्हणून, जसं झाडाला आपण बांधल्यानंतर दिसतो, जसं भगवान कृष्णाला उखळाला बांधलं, तसं आपल्याला बांधले का कुणी? कुणी बांधलेलं नाही, पण कर्माने मात्र आपण बांधलेलो आहोत. ज्या अर्थी आपण संसारामध्ये प्रवेश केलाय त्या अर्थी आपण बांधलेलो आहोत. कुठं पण गेलो का घरून फोन येणार, कुठे आहात, लवकर या. येतो का फोन? आम्हाला येतो का फोन? आम्हाला कोणाचाच फोन येत नाही. फक्त कोणी शिष्य लोक असतील ते महाराज कुठे आहेत एवढंच विचारतात, दुसरं काय नाही. पण तुम्हाला मात्र घरचा लगेच फोन, थोडी रात्री लेट झाला का तुम्हाला घरचा लगेच फोन आला, कुठे आहे? कारण काय गडबड होण्याची शक्यता असते, कुठे आहे ना कुठे आहे, काळजी असते. काही काही महिला मंडळी अशा असतात का ती पती आल्याशिवाय घरी जेवण करत नाही. त्याने जरी सांगितलं आता मी लवकर येणार नाही, तू जेवून घे, तरी पण काही जेवत नाही. आता प्रश्न राहिला नाही, पूर्वीच्या काळात होते ते, नाही का? कर्मी जे उरावे, काय मोक्षाचे कर्मबंधन. अशा संन्यास आणि योगाने युक्त असलेला म्हणजे संन्यास योग युक्त आत्मा. संन्यास युक्त आत्मा म्हणजे कर्म संन्यासाने युक्त मन असणाऱ्या. कर्म संन्यासाने, कर्म संन्यास म्हणजे कर्माचा त्याग केल्यानंतर, नाही का? कर्म संन्यास म्हणजे काय? कर्म करायचं आणि ते कर्म भगवंताला अर्पण करायचं. कुठलं पण आपण केलं कर्म तर ते भगवंताला अर्पण करायचं. त्याच्याकरता श्लोक आहे 4थ्या अध्यायामध्ये, ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. असा श्लोक आहे, तो जेवायच्या वेळेस म्हणायचा असतो, नाही का? ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर म्हणजे त्या भगवंताला मी हे सगळं अर्पण करतो. जे मी खाणार आहे ते पण ब्रह्मच आहे, मी खाणारा सुद्धा ब्रह्मच आहे. सगळंच काय? ब्रह्मार्पणम ब्रह्माग्नव. अग्नी सुद्धा आपल्या पोटामध्ये जो अग्नी, त्याला जठराग्नी म्हणतात, तो सुद्धा ब्रह्मच आहे. ब्रह्माग्नव ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. म्हणजे याच्यामध्ये वेगळी क्रिया काहीच घडत नाही. समुद्रातून पाण्याचं बाष्पीभवन होतं, आकाशामध्ये ढग तयार होतात, पुन्हा त्याचा पाऊस पडतो आणि तो पाऊस ते पाणी कुठे जातं? आपणच ही खेळे आपणा माझी. तुकोबारांनी बोल, खेरडा सागर गंगा वगी मिळे, आपणच ही खेळे आपणा माझी. समुद्राचंच बाष्पीभवन होतं, तेच पाणी परत इकडे येतं, परत तिकडं समुद्रात जाऊन मिळतं. यथा गच्छति सागरम. त्याप्रमाणे परमात्मा आपणच आपल्यामध्ये खेळतो. सगळं परमात्माच आहे. जे काय आपल्याला दिसतं अवघा देवची झाला पाहिजे, सगळं आहे ते परमात्माच आहे. परमात्म्यामध्ये सगळ्या क्रिया घडलेल्या आपल्याला दिसतात. आता ही कर्म जी आहे ती कर्म संपवायची कशी? मग अग्निकुंडी बी जे घातली, ज्ञानोबा म्हणतात, ती अंकुर जशी जी मुकली तेवी न पळतीची मज अर्पिली शुभाशुभे. टाइम संपत आला आपला. मग अग्निकुंडी बी जे घातली, अग्नीमध्ये बीज आपण टाकलं. एका शेतकऱ्याने त्याच्या पत्नीला सांगितलं की हे बीज जे आहे ना, हा भात बियाचा आहे, त्याला तू चांगला तापव आणि चांगला व्यवस्थित ठेवून दे. तिने काय केलं, मोठा तवा ठेवला. मोठा तवा असतो ना, त्या मोठ्या तव्यामध्ये मस्तपैकी भाताला भुरमुल्यात झाल्या त्याच्या, नाही का? असा चांगला तापवून ठेवला. आता तो त्याला अंकुरित होईल का? ते बीज अंकुरित होईल का? अग्निकुंडी बीजे घातली. बीज जर आपण अग्नीमध्ये टाकला तर परत ते अंकुरित होत नाही. तसं आपली कर्म संपली तर परत बीज बाजूने केली लाही, आम्हा जन्म मरण नाही. तेवी अंकुर दशे जे मुकली तेवी न पळतीची मज अर्पिली शुभाशुभे. जसं बीज अग्नीमध्ये टाकल्यानंतर ते बीज अंकुरित होत नाही, तसं मला कर्म अर्पण केल्यामुळे त्या कर्माचं फल जीवाला भोगावं लागत नाही. तेवी मज अर्पिली शुभाशुभे. अगा कर्मी जे उरावे,
ते ते सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावाये यावे ह्या एका. कर्म शिल्लक राहिल्यानंतर मनुष्याला परत परत जन्माला यावं लागतं. कारण देह हे कर्म भोगण्याचं अधिष्ठान आहे. अधिष्ठान तथा करता करणंच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवंच एवात्र पंचमम. 18व्या अध्यायातला श्लोक आहे. अधिष्ठानम, अधिष्ठान म्हणजे शरीर. शरीर हे अधिष्ठान आहे कर्म भोगण्याचं. नुसतं अधिष्ठान, नुसतं शरीर असून चालत नाही, त्याच्यामध्ये जीव असला पाहिजे. जीव हा कर्ता आहे. अधिष्ठानम तथा कर्ता, कर्ता म्हणजे जीव. अधिष्ठानम तथा कर्ता. करणम, करण म्हणजे साधनं. आपली 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, ही त्याची साधनं आहेत. करणंच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा, त्या इंद्रियांनी केलेल्या क्रिया म्हणजे कर्म. विविधाश्च पृथक चेष्टा दैवंच एवात्र पंचमम. आणि त्या त्या इंद्रियांच्या देवता, प्रत्येक इंद्रियाची देवता असते. डोळ्याची देवता सूर्य आहे. डोळ्याची देवता कोण आहे? सूर्य आहे. कानाची देवता दिशा आहे. प्रत्येक देवताच्या इंद्रियांच्या देवता आहे. त्या देवता असल्या तरच ते इंद्रिय कर्म करतात, नाही तर ते इंद्रिय कर्म करत नाही. म्हणून तया ते भोगावे यावे देहा एका. तय उगाणिले मज कर्म. आणि हे कर्म सगळे केल्यानंतर ते कर्म तुम्ही काय केलं? अर्पण केलं. उगाणिले म्हणजे मला अर्पण केलं. उगाणिले कर्म तेव्हाची पुसिले जन्म मरण. जेव्हा तुम्ही मला कर्म अर्पण केलं तेव्हा तुमचं जन्म मरण संपलं. पुसिले म्हणजे संपलं. ज्ञानोबारांची भाषा आहे. पुसिले म्हणजे काय? संपलं. आपण म्हणतो पुसलं, पाठीवरचं पुसलं असं असं म्हणतो. पुसिले म्हणजे संपलं. काय संपलं? जन्म आणि मरण. कारण जन्म मरणासारखं दुःख नाही. जन्माला येताना पण दुःख आहे आणि मरताना सुद्धा दुःख आहे, नाही का? जन्म दुःखम जरा दुःखम जाया दुःखम पुनः पुनः अंतकालम महादुःखम तस्मात जागृही जागृही. डोंगरे महाराजांचा हा श्लोक सांगायचे महाराज की जन्माचं दुःख आहे, जन्म दुःखम, नाही का? जन्म दुःखम जरा दुःखम वृद्धावस्थेचं दुःख. जन्म दुःखम जरा दुःखम जाया दुःखम. पत्नीने दिलेलं दुःख आहे का नाही? पत्नी दुःख देतात का नाही? जाया दुःखम. पतीच पत्नीला दुःख देतो असं नाही, तिकडून पण दुःख होतं. काय काय पती त्या पत्नीच्या जाचाला कंटाळून जीव देतात. अशा बातम्या आता येतात, आलेल्या बघितल्यात मी. आता काही स्त्रिया पतीला कंटाळून जीव देतात, त्या तर असतातच. पण काही पती सुद्धा पत्नीला कंटाळतात आणि जीव देतात, नाही का? जाया दुःखम पुनः पुनम. आणि सगळ्यात मोठं दुःख अंतकालम महादुःखम. ज्या वेळेला मनुष्याचा अंतकाल होतो त्यावेळेला त्याला अतिशय दुःख होतं. आणि मनुष्याने अंतकाळाच्या वेळेला, मृत्यूच्या वेळेला सावध राहिलं पाहिजे. आपली तयारी केली पाहिजे. कशाची? मृत्यूची आपण तयारी केली पाहिजे. माणसं सगळी तयारी करतात, मरणाची तयारी करत नाही. मरणाची तयारी करायची म्हणजे शुभ कर्म करत राहणे ही मरणाची तयारी आहे. आणि एक दिवशी त्याची परीक्षा म्हणजे मृत्यू आहे, नाही का? माणसं कशाला घाबरत नाहीत, मरणाला मात्र घाबरतात. मरणाला कशाला घाबरायचं? आपला हिशोब जर चुकलाच नसेल तर मरणाला घाबरायचं गरज नाही. ज्यांचा हिशोब चुकला ते घाबरतात, ज्यांनी वाईट कर्म केलं ते घाबरतात. आपला हिशोबच चुकला नाही. मग तुम्ही म्हणाल मरणाची तयारी करायची, मरण कधी येणार, कसं येणार, आम्हाला काय कळणार आहे? ज्ञानोबाराने अभंग लिहून ठेवलाय, कानी घालून या बोटे नादची पावे न येता जाणावे 9 दिवस, नाही का? आपल्या कानामध्ये बोटं घालायची आणि जर गुंग असा आवाजांना आतमध्ये आवाज आला नाही, समजायचं आपल्याला आता 9 दिवस शिल्लक राहिलेले आहे. जर आवाज आला नाही तर नंतर या भुवया जर दिसल्या ना आपल्याला, भुवया दिसता न पाहता दिसती नाही, समजा आपले 7 दिवस राहिले. डोळ्यामध्ये बोट घालायचं, चक्र आले तर बोट, जर चक्र दिसले ना आपले, समजा जे 5 दिवस राहिले आपले, असे दिवस त्यांनी सांगितले. काही लोक सांगतात ना का मी अमुक दिवशी मरणार आहे, मग तो अभ्यास याच अभंगाचा आहे. या अभंगामध्ये सांगितलेला तो अभ्यास आहे. आमचे पंजोबा होते, त्यांनी सांगितलं बुधवारी दुपारी 11:30 पावणे 12 वाजता मी जाणार आहे. आमच्या पंजोबांनी सांगितलं होतं आणि तसंच घडलं. ते या अभंगाचा अभ्यास करून ते सांगतात. आणि मग एक दिवस शिल्लक राहिलाय, कसं समजायचं? नासाग्रीचे अग्र न दिसता नयनी. हे नाकाचा नाक आपल्या डोळ्याने ज्या दिसणार नाही, नाकाचं टोक आता दिसतं का नाही आपलं? माझं तर दिसतं बाबा, म्हणजे आज आहे. सकाळी उठल्या बघायचं आपलं नाक दिसतं का नाही, आज आपण जिवंत आहोत. पण उठायच्या अगोदर गेलं तर
संपला. हा नासागिरीच्या आग्र न दिसता नयनी तेची दिनी म्हणा रामकृष्ण हरी. त्याच दिवशी समजायचं आपण आज जाणार आहोत. म्हणजे मरणाची तयारी 9 दिवसाच्या अगोदर आपल्याला समजते. मरणाची तयारी म्हणजे काय करायचं. डोंगरे महाराज सांगायचे की मनुष्याने शतपावली जेवढ्यानंतरला माणसं फिरायला जातात ना, तर फिरायला कुठं न जाता, गार्डन मध्ये न जाता, बगीच्यामध्ये न जाता स्मशानभूमीच्या रस्त्याला जायचं. कुठं जायचं? स्मशानभूमी. कुठे आहे आपली स्मशानभूमी? आपली कुठे आहे? मंदिराकडे आहे ना, तिकडे तिकडे त्या रोडला आहे, तिकडे वडोदीच्या रोडला. मग तिथं फिरायला जायचं. आणि केल्यानंतर का एक दिवशी मी इथं येणार आहे म्हणजे मृत्यूची आपल्याला आठवण राहील. आणि मृत्यूची आठवण आली का मनुष्य कर्म वाईट करत नाही. का मरणार आहे मी एक दिवशी, मग तो वाईट कर्म करत नाही. म्हणून मनुष्याने सगळी तयारी करतात. माणसं लग्नाची तयारी करतात, नाही का, घर बांधायचं असेल तरी तयारी करतात, बरीच तयारी करतात. मृत्यूची सुद्धा परीक्षिती राजाने तयारी केली. 7 दिवसात उद्धार झाला. परीक्षिती राजाचा 7च दिवसात उद्धार झाला. आपला पण 7च दिवसात व्हायला पाहिजे. आणि आपण पण 7च दिवसात मरणार आहोत. तुम्ही म्हणतात महाराज असं कसं म्हणतात तुम्ही? अहो 7च, मी पण 7च दिवसात मरणार आहे. आठवड्याचे वार किती आहेत? 7 आहेत. 7 दिवस मग एक दिवशी आपण जाणार आहेत. म्हणजे किती दिवसात मरणार? 7च दिवसात मरणार. म्हणजे 7 वारापैकी 1 वारामध्ये आपण कधीतरी जाणार आहे. मृत्यूची माणसाला आठवण असली पाहिजे. मरणाचे कार्य नाही आठवण, नाही का. घडी घडी काळ वाट याची पाय, अजूनही किती आहे अवकाश. म्हणून लोक म्हणतात आम्ही टाइमपास करतो. कोण? तुम्ही टाइमपास करू शकत नाही. टाइम तुम्हाला पास करतो. काय काय लोक आम्ही टाइमपास करतो. टाइमला तुम्हाला टाइमपास करतो. तर आपला वेळ हा अमूल्य वेळ आहे. प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. आता हे ऍक्सिडेंट होतात, किती 1 सेकंदाचा क्षण असतो. तेवढा सांभाळ तर टळतो. तसं आपण आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. काय म्हटलंय? क्षणत्यागे कुतो विद्या, क्षणत्यागे कुतो धनम. क्षणाचा त्याग केला तर ज्ञान प्राप्त होणार नाही. धनाचा त्याग, कणाचा, वेळेचा त्याग, क्षणाचा त्याग केला, क्षणत्यागे कुतो विद्या, क्षणत्यागे कुतो धनम. आता एवढे लोक श्रीमंत होतात, तरी थोडं जमा करून ते श्रीमंत होतात ना. कसं पण आपण पैसे मिळाला मग कसा खर्च करायचा. आणि लोकांना काय समजत नाही. विकायची जमीन, बांधायचा बंगला, मस्तपैकी भारी घर बांधायचं, गाड्या आणायच्या, मजा करायची. आणि पुढच्या पिढीला काय करणार आहे तुम्ही? संपली. आता तुम्ही मजा केली, तुम्ही घर जमीन विकली, घर बांधलं मस्तपैकी, गाड्या घेतल्या, घरामध्ये पैसा गुंता. तो पैसा तुम्हाला लाभ काय? शेवटी राहायला घर भेटतं तुम्हाला, पण त्या पैशाचं बेनिफिट काय? नंतर काय मिळणार आहे तुम्हाला? काहीच मिळणार नाही. नंतर राहायची व्यवस्था झाली, गाडी घेतली, एकदा घेतली ती झाली, जुनीच झाली ती. खायचं काय? पैसा आहे तोपर्यंत 5 स्टार हॉटेलमध्ये तुम्ही जाणार. आता इथले हॉटेल मला माहित नाही कोणते प्रसिद्ध आहेत म्हणतात डोंबिवली भागात कुठेतरी, तिकडे जातात लोक. कितीतरी इकडं पण काय भागामध्ये मी बघितलं, इकडे टेंबोड्याच्या पुढे एक आहे, तिथे फार गर्दी असते तिथं. मग परासातून जाताना लोक बोलले इथं फार लोक येतात जेवण. सगळीकडे तेच आहे. काय काय हॉटेल प्रसिद्ध असतात. खावं पिवो, नाही का, हे ड्रिंक, एन्जॉय, नाही का, खा प्या आणि मजा करा. मजा नाही, पुढं सजा आहे. इथं मजा होईल, पुढं काय सजा आहे. कारण आपली जी परंपरा आहे, ही जी आपल्याला मिळालेली वडिलांची जमीन आहे, जो धन आहे, जे काही वडिलांनी ठेवलेलं आहे सगळ्यांनी, ते पूर्वीपासून ठेवलेलं आहे. ते पुढच्या लोकांकरता ठेवायचं आपल्याला. आपण मजा नाही करायची, आपण तर त्याच्यातलं संपवायचं. आपण पण आनंद लुटायचा आहे, पुढच्याला ते ठेवायचं आहे जतन करून. कारण जर एखाद्या मुलाला वडिलांनी काय ठेवलं नसेल तर मुलगा काय म्हणतो, आमच्या काय नव्हतं, सगळं आम्ही केलेलं आहे, आमच्या वडिलांनी काय ठेवलं नाही. तर वडिलांनी काहीतरी मुलांकरता शिल्लक ठेवायला पाहिजे. आणि असं पण नाही का तेच करत राहायचा संसार. थोडा कुठं कीर्तन भजन असलं तर त्याच्यामध्ये गेलं पाहिजे. थोडा परमार्थ स्वाध्यायामध्ये गेलं पाहिजे. स्वामींच्या बैठकीमध्ये गेलं पाहिजे. समर्थ स्वामींच्या आपण बैठक आहेत ना, त्याच्यामध्ये गेलं पाहिजे. स्वाध्यायामध्ये गेलं पाहिजे. निरंकारी बाबांचा संप्रदाय असेल त्याच्यामध्ये जे काय तुम्हाला कुठलाही मार्ग कुठल्या पण मार्गामध्ये, आम्ही कोणाला कधी विरोध करत नाही. तो करतो ना, काहीतरी करतो ना, म्हणजे तो मार्गाला लागलेला आहे. आणि जो मार्गाला लागलाय ना, तो एक दिवशी भगवंतापर्यंत पोहोचणार आहे. एक दिवशी तो तिथं जाणार आहे, त्याला योग्य गुरु भेटणार आहे, चांगला मार्ग मिळणार आहे, आणि तो तिथपर्यंत पोहोचणार आहे. कितीतरी लोक निर्वसनी झाली या सगळ्या संप्रदायांच्या मुळे. कितीतरी लोकांनी दारू प्यायची सोडून दिली, व्यसन सोडून दिली, खाणं सोडून दिलं. हे काय कमी आहे का?
ही सुद्धा चांगली गोष्ट आहे. पण कोणत्याही संप्रदायाला आपण कधी विरोध नाही करायचा. चांगलं आहे, चांगलं आहे ना, व्यवस्थित चाललंय ना, तो करतो ना, ती गोष्ट चांगली आहे. चला, तर या ठिकाणी आपली वेळ संपली. तर या सेवेकरता आपण उभी घेतली होती. अगा कर्मी जे उरावे तै तेही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावे यावे देहा एका. म्हणून मनुष्याने कर्म करताना शुद्ध असं कर्म केलं पाहिजे, चांगलं कर्म केलं पाहिजे. की कोणीही जरी विचारलं की तो मनुष्य गावामध्ये कसं काय मनुष्य येतो किंवा कसा होता मेल्यानंतर किंवा जिवंत असताना विचारलं, काय काय लोक सरळ उत्तर देतात, तो मनुष्य ना त्याच्याविषयी काय चांगला मनुष्य, एकदम शुद्ध चांगल्या स्वभावाचा सरळ मनुष्य आहे, असं 4 लोकांनी बोललं पाहिजे आपल्याविषयी. नाही तर मग एखादा बरं झाला तो मेला म्हणतात, अशी पण परिस्थिती आहे. पिढा गेली म्हणतात. म्हणजे असं प्रत्यक्ष म्हणत नाही, ते मनातले म्हणत आपलं जाऊ दे बरं, तेवढं दुःख व्यक्त करतात, बरं झाला गेला म्हणतात. तर अशी पाळी आपल्याला येतं का म्हणे की आपण ज्यावेळेस आपला मृत्यू होईल त्यावेळेला या पंचक्रोशीमध्ये सगळ्या लोकांना दुःख झालं पाहिजे की चांगला मनुष्य होता आणि अशी माणसं पाहिजे होती, असं नाही का, मनुष्य चांगला होता. असे 2 शब्द आपल्याविषयी चांगले लोक बोलले पाहिजेत. आणि आपण सत्कर्म केलं तर आपण त्या भगवंताच्या धामामध्ये, भगवंताच्या स्वरूपामध्ये ती निश्चित आपल्याला जागा मिळेल, नाही का. आपण कसं पण वागलो, काही केलं तर मग यमाचे यमदंड पैसतील माता, मारिती तोडीती झोडीती निष्ठुर, नाही का, नाही त्या यमासी करुणा. लोक म्हणतात कोणी यम बघितलाय, कोणी काय बघितलंय, येईल ना तेव्हा तुमचा तुम्हाला दिसेल तो. ज्यावेळेस येतो ना, कारण शास्त्र हे खरं सांगत असतं. शास्त्र कधी संत आणि शास्त्र कधीच खोटं बोलत नाही. त्यांच्या वचनावर आपला विश्वास असला पाहिजे. विश्वास तो कधी स्वामीवरी सत्ता. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयती इंद्रिय ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेणाधिगच्छति. म्हणून या ठिकाणी सेवा झाली. या ठिकाणी काय नाव त्यांचं, हरिश्चंद्र सुदाम भोईर. तर या ठिकाणी या 13व्याच्या निमित्ताने ही सेवा घडलेली आहे. या सेवेपासून जे काय अदृष्ट म्हणजे पुण्य निर्माण होईल, ते पुण्य आपण त्यांना अर्पण करू आणि या सेवेला पूर्ण करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, पसायदान ही जे काळांची व्यंकटी सांडो, या सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, तोते लाहो प्राणी जात, वर्षद सकळ मंगळी, ईश्वर निष्ठाची मांद्याळी, अनवर्त भूमंडळे, चला कल्पतरूचे अर्व, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णवा पियुषांचे, चंद्रमे जे आलांचन, मार्तंड जे तापहीन, सज्जन स्वैरे तू किंबहुना सर्वकी, पूर्ण होनी ती लोकी, भजिर आदिपुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकीये, दृष्टादृष्ट विजय, एक म्हणे श्री विश्वेश्वराओ, एडेवरे ज्ञानदेव, एडेवरे ज्ञानदेव, एडेवरे ज्ञानदेव. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु वामन बाबा महाराज, सद्गुरु सावळाराम बाबा महाराज की जय. सद्गुरु आप्पा माऊली महाराज की जय. सब संतन की जय.